पापलेटची साईज बघाल ना फुल तगडी आहे. त्यांचा लॉबस्टर आहे. आता मी आलोय साऊथ गोव्याला. तर आम्ही लोक राहतो ॲक्च्युली नॉर्थ गोव्याला. पहिला उर्राक ॲड केला त्यांनी. फ्रेश. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस मोरे तुमच्याकडे स्वागत करतो आपल्या चॅनल ट्रॅव्हल डिकूवर. अरे बापरे, तर कशाच सगळे खाता ना, तर खायलाच पाहिजे. तर आता मी आलो आहे साऊथ गोव्याला. तर आम्ही लोक राहतो ॲक्च्युली नॉर्थ गोव्याला. पण झालं असं की साऊथ गोव्याला एक रेस्टॉरंट आहे स्पायसी म्हणून, तिकडे मी आलो आहे. बघा मागे तुम्हाला दिसेल स्पायसी म्हणून आहे. तर इकडे जे आहे ते इकडचं बटर गार्लिक क्रॅब जो आहे तो भारी असं बोलतात. तर मी गुगलवरती बघितलेलं, तर तो खायला आलो. तुम्हाला सांगेन आता मी मार्चच्या 1 तारखेला आलो आहे. एवढी गरमी आहे की भरपूर काही गोष्टी होत आहेत. गाडी गरम होते, ओव्हरहीट होते, भरपूर काय होतं. तर सांगतो आणि गाडीचा रेट जो आता तो 1300 रुपयाला मला एक दिवसाला मिळेल, कारण एक दिवसासाठी गाडी मिळत नाही. तर स्पायसीला जे आलं आहे बटर गार्लिक क्रॅब खायचं आहे, लॉबस्टर ट्राय करायचं. गरमीत गरम गोष्ट सगळ्या तरी ट्राय करतात. इकडची फिश साईड ट्राय करायचं. तर चला आतमध्ये जाऊ, तुम्हाला ॲम्बियन्स दाखवतो. त्याच्यानंतर मग काय फूड चालू करायचंच आहे. रेस्टॉरंट बघा, चला. तुम्हाला सांगतो ना, हे बघा इकडे आले ना, इथे चायनीज थाळीने चालू केलं. पण हे बघा मस्त जी चिऱ्याची भिंत आहे, अगदी गावची आठवण करून दिली. बघा इथे पूर्वी गोव्यामध्ये कसं व्हायचं, सगळे वरवंट्यावरती हे बघा मच्छी विकणारी बाई, हंडा घेऊन कळशी वगैरे सगळे बघा, हे सगळे अवॉर्ड्स आहेत रेस्टॉरंट्सचे. तर आता कसं माहिती आहे का, आम्ही तर आतमध्ये आलो आहे स्पायसीच्या. तर इथे तुम्हाला सांगतो मस्त गाणी लावलेली, मस्त एकदम आता पण चालू आहेत. म्हणजे एकदम अशी गोवन अशी गाणी, फुल अशी ब्रास बँड वगैरे मिक्सवाली. तर इथं आल्यानंतर त्यांनी विचारलं तुम्ही उराक कधी ट्राय केला आहे का. तर आम्ही तुला उराक ट्राय नाही केलं, मी ट्राय करणार आहे. पण त्यांनी आम्हाला ना सांगितलं की तुम्हाला मस्त काजूचा फळ आणि सगळं तर उराक आणून देतो, तुम्ही बघायलाच पुढे. आणि मेनली येताना इकडे ना असं मच्छी ठेवलेली, त्याच्यानंतर पापलेट होता, त्याच्यानंतर लॉबस्टर म्हणजे मोठी चिंबोरी, टायगर प्रॉन्स वगैरे सगळं भरपूर. आणि खेकडा पण ते बोलले की मी खेकडा जिवंत आहे, तो आम्ही घेऊन येतो. तर एक काम करतो, तुम्हाला सगळं एक एक करून दाखवतो. आणि इकडे ना त्याने ॲक्च्युली काजू फेनी आणून ठेवली, तीच पण दाखवणार. असला भारी नाकात जो वास दरवळतो ना, असं कधी बनवून लगेच पितो, कारण बाहेर गरमी तर आहे बघा, फुल तुफान गरमी आहे. म्हणून मी तुम्हाला एकच सांगेन की गाडी घेऊनच या, कार स्कूटीने येऊ नका भाई. कपाळात ऊन, कपाळाला लागतंय बेकार. चला आता खायला मागूया. हे बघा यांनी तुम्हाला रॉ मासे दिलेत. हा बघा इथे पापलेट आहेत. पापलेटची साईज बघाल ना फुल तगडी आहे. त्यांचा लॉबस्टर आहे म्हणजे मोठी चिंबोरी. त्यांच्या टायगर प्रॉन्स आहेत. आणि हा कोणता मासा काय त्याचा डोळा गेला आहे. प्रॉन्सची साईज बघा तगडी आहे. आणि पापलेटची साईज पण फुल तगडी. सगळ्याला भला मोठा पापलेट आहे. आणि खेकडा पण होता ॲक्च्युली. पहिला उर्राक ॲड केला त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी वाटतं ते खडा मीठ असतो तो वाला, ओके, रॉक सॉल्ट. त्यानंतर लिमका. असला मस्त सुगंध सुटला ॲक्च्युली. ओके, लिमका ते अर्धाच टाकतात. आणि ते काजूचं फळ आहे ठेवलेलं इथे, गावची आठवण आली. त्यानंतर सोडा. इथं कैरी पण ठेवली आहे मस्त, लाल मसाला आपला लावलेली. ओके, लिंबू पण त्याच्यात. पूर्ण प्रॉपर असं लोकल ड्रिंक जे आहे इथे तुम्ही गोव्याला जर तुम्ही पण ट्राय करा. ओके बापरे, पूर्ण लिंबू म्हणजे आपण ते बी सकट चाललं मस्त आतमध्ये. रेडी आहे, रेडी. थँक्यू. आपला ड्रिंक रेडी आहे. हां बरं, तुम्ही बघितलं ना आपला जो उराक जो तर रेडी झाला आहे. तर गोव्याला सगळे कॉकटेल मॉकटेल बियर वेरापेक्षा उराक ट्राय करा. गरमीमध्ये आलात तर गरमीमध्ये या, आता तुमच्यावर डिपेंड आहे.
तर आपलं ना पहिलं बटर गार्लिक क्रॅब आपण ट्राय करणार आहे. तर हा बघा खेकड्याचे पाय बघा, हा बघा आता भरमसाठ खेकडा आणि त्यात ना तुम्हाला दाखवतो. आता हा हातोडा दिलाय, तर हातोड्याने आपण आधी अंगावर मी तुम्हाला तोडलेलं दाखवतो बेस्ट. हा बघा, हा बघा तोडलेलं आहे, फुल ऑफ मास मास मास. म्हणजे ना एवढा मोठा खेकडा आणि इकड्याला ना खाल्लंच पाहिजे. आणि बघा पहिला पोटॅटो वेजेस बोलत ना ते दिले ना, त्याच्याने तुम्ही हे बघा हा बटर गार्लिक सॉस आहे. हा म्हणजे हा खाल्ला ना की त्याचा त्रास पोटाला होत नाही, कारण बटर आणि गार्लिक आहे जास्त खाल्लं होतं. पण जाम भारी, 10 पैकी 10 मार्क दिले जाते. वर्गाला सर्वात पुढे बसणारा पोरगा मॉनिटर शाळेचा, भारी. यानंतर मेन तर राहिलं क्रॅब खेकडा खाल्ला ना, त्यानंतर बघा उराक. जे उराक म्हणजे बनवलेलं ना ते फुल मिरचीची बी वगैरे टाकून सगळं असतं. ॲक्च्युली नाक बंद करून प्यायला लागते, कारण मला नाही जमत आहे फेणीचा वास, उराकचा वास. म्हणजे आत्ता ॲक्च्युअलमध्ये गोवा मला आज आल्यासारखं वाटतं, कारण काल पूर्ण फेनी नाही प्यालो ना उराक प्यालो. आज उराक मस्त स्पायसी टेस्ट, त्याच्यानंतर जी काजू फेनीची टेस्ट सगळी जी असते मिक्स सगळी भारी, लिमका त्याच्यात. आता ह्याच्यानंतर आपण लॉबस्टर आणि थाळी आहे आणि अजून एक स्पेशल आयटम आहे. पहिले खाऊन घेतो, नंतर दुसरीकडे बोलू. असली भूक लागली ना पहिलं सार घेतो, मच्छीचं सार मस्त ढवळून भातावर. आणि तुम्हाला सांगतो गोव्याला तुम्हाला चपाती नाही मिळत, भातावर भागवायला लागतं मस्त. आणि बघा मच्छी बघा, ही बघा मच्छी बघा, ही बघा काय वाटते. फुल फ्रेश सुरमई आहे जी गोव्याला किंगफिश बोलला होता. आणि माझ्या गाणे लागलेत नाही तसा भारी वाटतं. तो रस्सा आहे ना सार भारी बनलं, आंबट तिखट बोलतात म्हणून त्याला, गोमंतक करी ज्याला आपण बोलतो, भारी बनवलं. आणि त्यावर हे बघा आपली जीवाची, भावाची, बहिणीची, मामाची, काकाची, सगळ्यांची सोलकढी. हा भरपूर ठिकाणी फुटी कढी मिळते, पण सोलकढी आहे जबरदस्त, अप्रतिम चविष्ट जेवण एकदम. हे खायला ॲक्च्युली भरपूर गोष्टी आहेत, भेंडा पण आहे, पण मच्छीसमोर आणि आपलं रस्त्यासमोर भेंडा म्हणजे काडी येडा म्हणजे. आता हे आम्ही खाऊन घेतोय. ह्याच्यानंतर अजून आमच्याकडे लॉबस्टर पण आहे, भरपूर जण आम्ही लॉबस्टर पण आहे खायला. लॉबस्टर तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. हे बघा लॉबस्टरच्या आतमध्ये मांस बघा, बघा हे लॉबस्टरच्या आतमध्ये मांस आहे असं. आणि ते लॉबस्टर जो आहे ना, अरे बापरे बाहेर पडलं. लॉबस्टर जो आहे गोव्याचा जो रशियन मसाला जो आहे ना, म्हणजे जो पोर्तुगीजांनी गोव्यामध्ये आणला आंबटवाला विनेगर, ह्याच्यामध्ये लगभग मला वाटतं 40% टेस्ट विनेगरची असते, स्पायसी असतो जरासा. पण ही टेस्ट आपल्याला मुंबईमध्ये मिळत नाही किंवा कुठेही बाहेर मिळत नाही, गोव्यामध्येच मिळते. एकदा तरी आला ना हे टेस्ट तरी ट्राय कराच. आणि मी सांगतो इकडे आलात सुरमई थाळी मस्त आहे, रस्सा सोलकढी इथली भारी आहे. त्यानंतर बटर गार्लिक क्रॅब तो तर तुम्ही बघितलाच, तो सोनेपे सुहागा होता, त्या मांस बी एकदम मजबूत आहे. इथे आलात की हे सगळं ट्राय करा. स्पायसीला मडगावला जे आहे साऊथ गोव्यामध्ये, नॉर्थ गोवा इथपर्यंत तुम्ही इथं कारनीच्या कारशिवाय येऊ नका, नाही तर हालत खराब होईल. आणि तेच पुढच्या वेळी भूका जाणार नाही होते, तोपर्यंत पुढच्या वेळी तुम्ही नक्की भेटू. तोपर्यंत लव फूड, रेड फूड, डोंट वेस्ट फूड. चला बाय, जय शिवराय. आणि 1 मिनिट थांबा, उराक बाय, सुसेघाट, देव बरे करो, बाय.